विदर्भ एकेकाळचा काँग्रेसचा आणि आताचा भाजपचा गड, पण यंदाच्या लोकसभेत विदर्भातल्या जनतेनं काँग्रेसला साथ दिली आणि काँग्रेसला जणू नवसंजीवनीच मिळाली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भात काँग्रेसचं वर्चस्व आहे असं मोठं विधान केलेलं आहे। पाहूयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट। विदर्भात काँग्रेसचं वर्चस्व, जास्त जागा लढलो तर सत्तेचा मार्ग सोपा। महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे। विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या। सर्वच राजकीय पक्षांनी मोठ बांधायला सुरुवात केली। जागा वाटपाचा निर्णय झाला नसला तरी प्रत्येक पक्षाचे नेते प्रसार माध्यमांमध्ये येऊन प्रतिक्रिया देत आहेत। त्यात आजची लक्षवेधी प्रतिक्रिया ठरली ती विजय वडेट्टीवारांची। विदर्भात काँग्रेस मजबूत आहे, इथं काँग्रेस जास्तीत जास्त जागा लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल असं मोठं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय। नाही, विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत आहे दोन पक्षाच्या तुलनेमध्ये, आणि दोनही पक्षाचे लोक ते पक्ष सोडून गेलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या मतांचं काही प्रमाणात का असेना थोडासा त्यांना शेडबॅक तो आहे। अशा स्थितीमध्ये विदर्भामध्ये अधिकाधिक जागा जर काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल आणि महाविकास आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाही, कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल। म्हणून विदर्भाला काँग्रेसला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आम्ही मित्र पक्षांना सांगितलेलं आहे, आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे। राज्याचा विचार करता यंदाचा लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावणारा ठरला। काँग्रेसनंही मुसंडी मारली। यंदा लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 13 जागा जिंकून काँग्रेस पक्ष मोठा ठरला। विदर्भाचा विचार केला तर 10 पैकी 5 जागांवर विजयी होत काँग्रेस मोठा पक्ष ठरला। भंडारा गोंदियात 25 वर्षांनंतर काँग्रेसनं झेंडा फडकवला, तर 10 वर्ष महायुतीकडे असलेला रामटेकचा गडही काँग्रेसनं ताब्यात घेतला। त्यामुळे विदर्भातली काँग्रेसची कामगिरी उत्तम राहिली। आता थोडं मागे जाऊयात। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपनं 29, शिवसेनेनं 4, काँग्रेसनं 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 6 तर इतर 8 जागांवर विजयी झाले होते। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं त्यांना फटका बसलाय। त्यामुळे इतर भागातील जागा मित्र पक्षांनी घ्याव्यात, पण विदर्भात आम्हाला झुकतं माप द्या अशी आमची विनंती आहे असं वडेट्टीवारांनी म्हटले। विदर्भाला काँग्रेसला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आम्ही मित्र पक्षांना सांगितलेलं आहे, आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे। आणि मला वाटतं की काँग्रेसनी किमान एक 45 जागा लढाव्यात असा सर्वांचा सूर आहे। 45-50 जागापर्यंत लढाव्यात आणि त्यांनी अधिकाधिक जागा आमच्या वाट्याला द्याव्या। इतर भागातल्या जागा त्यांनी थोडे जास्त घ्याव्यात। विदर्भात झुकतं माप द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। विदर्भात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे। स्वातंत्र्य काळापासून 2009 पर्यंत विदर्भावर काँग्रेसची मजबूत पकड होती। मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपनं विदर्भात मुसंडी मारली। म्हणून भाजपला रोखणं हे काँग्रेस समोरचं मोठं आव्हान असेल। जो पक्ष विदर्भात सरस त्याचीच राज्यात सत्ता असं समीकरण रूढ आहे। यानुसार वडेट्टीवारांनी केलेल्या विधानाला महाविकास आघाडीतले त्यांचे मित्र पक्ष कसे प्रतिसाद देतात, जागा वाटपात काँग्रेसच्या पारड्यात किती जागा पडतात यावरच पुढचं गणित अवलंबून आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।